गुड मॉर्निंग. तर आज आपल्या सिरीजचा 20वा दिवस आहे. सगळीकडे थंडी वाढली आहे. तुम्हाला सर्दी वगैरे होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे खूप मोठे जाळे पसरलेले आहे. आता रिसेंटली ह्याच्यावर काय घटना घडली, तर सहकारिता कुंभ 2025 ह्याचे आयोजन दिल्लीमध्ये केले गेले होते आणि त्याचे उद्घाटन कोणी केले? केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की सहकारिता कुंभ ह्याची थीम काय होती? तर ह्याची थीम होती डिजिटायझिंग ड्रीम्स अँड एम्पॉवरिंग कम्युनिटीज. ही त्याची थीम होती, लक्षात ठेवा. आता सहकारिता कुंभ ह्याला आणखी एक नाव आहे. ते काय? कूप कुंभ. कूप कुंभ म्हणजे काय? कूप म्हणजे काय? कोऑपरेटिव्ह. कुंभ, कोऑपरेटिव्हचा अर्थच आपला सहकार आहे. आता हा प्रश्न म्हणजे दरवर्षी मागच्या प्रश्नपत्रिका जरा पाहिल्या ना, तर सहकार क्षेत्रावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. कारण महाराष्ट्रात आपली जी ग्रोथ झाली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा सहकार क्षेत्राचा आहे. म्हणून ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग मागच्या वर्षी कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, की सहकार महर्षी कोणाला म्हणतात? तर सहकार महर्षी कोणाला म्हणतात? विठ्ठलराव विखे पाटील यांना असे म्हणतात. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि विचारला सुद्धा आहे. विठ्ठलराव विखे पाटील ह्यांच्यावर आणखी एक प्रश्न विचारला आहे. ह्यांनी सहकार क्षेत्रातील पहिली सहकारी पतसंस्था कधी स्थापन केली? तर ती कधी केली? 1923 ला. ठीक आहे. आणखी तिसरा प्रश्न, हा दुसरा प्रश्न. आणखी तिसरा प्रश्न हा विचारलेला की आशियातील पहिला सहकारी कारखाना कोणता? सगळ्यांना माहीत असेल आणि हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. कोणता आहे? तर लोणी इथला प्रवरानगर येथे आहे तो. आणि चौथा प्रश्न अशा प्रकारे विचारला होता की आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तर त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव काय आहे? प्रवरा सहकारी साखर कारखाना. ठीक आहे. आता तुम्हाला सहकार क्षेत्रात कोणकोणते गोष्टी येतात ते तर माहिती आहे ना, की पतसंस्था, बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने वगैरे हे सगळे सहकार क्षेत्रात येतात आणि त्याचा खूप मोठा वाटा आहे कशासाठी? तर आपल्या महाराष्ट्राच्या ग्रोथसाठी. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 2025 चा बुकर प्राइज कोणाला मिळाला? तर तो मिळाला डेव्हिड सॅले यांना. आता ह्यांना सॅले पण म्हणतात, जॅले पण म्हणतात. त्यांचं स्पेलिंग तसं आहे. हे कोण आहेत? तर हे हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की डेव्हिड सॅले यांना 2025 चा बुकर प्राइज मिळाला. पण तो कोणत्या कादंबरीसाठी मिळाला? तर फ्लेश या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आता 2025 चा बुकर प्राइज डेव्हिड सॅले यांना मिळाला. पण त्यासोबतच शर्यतीत भारतीय वंशाच्या कोण होत्या? तर किरण देसाई ह्या होत्या. किरण देसाई ह्यांना 2006 सालचा बुकर प्राइज मिळालेला आहे, लक्षात ठेवा. बुकर प्राइज ह्याच्या पुरस्काराची रक्कम किती आहे? तर 50,000 पाउंड. लक्षात ठेवा, तुम्हाला हे पण विचारू शकतात. आता बुकर प्राइज जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? तर ते आहेत अरुंधती रॉय. यांना 1997 साली बुकर प्राइज मिळाला होता. आणि कोणत्या कादंबरीसाठी? द गॉड ऑफ स्मॉल थिंग. आता समंता हार्वे ह्या कोण आहेत? तर ह्यांना 2024 सालचा बुकर प्राइज मिळाला. कशासाठी? तर त्यांच्या ऑर्बिटल ह्या कादंबरीसाठी. पॉल लिंच हे काय? ह्यांना 2023 सालचा बुकर प्राइज मिळाला आणि कोणत्या कादंबरीसाठी? तर प्रोफेट सॉन्ग ह्या कादंबरीसाठी मिळाला. आणि शेहान करुणा तिलका ह्यांना 2022 सालचा बुकर प्राइज मिळाला होता. आता तुम्हाला प्रश्न काय आहे? तुम्हाला माहिती आहे का 2022 साली आपल्या ज्या गीतांजली श्री आहेत तर ह्यांच्या कोणत्या हिंदी कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज मिळाला होता? खूप फेमस झाले होते ते आणि खूप चर्चेत होते. त्यामुळे तुम्हाला ह्याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. गीतांजली श्री यांचा. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत किती युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचे उद्दिष्ट आहे? तर ते 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचं उद्दिष्ट आहे. आता योजनांवर प्रश्न येतो म्हणजे येतोच. एक तरी प्रश्न येतोच, कोणताही असू द्या. आणि सध्या ही योजना जी आहे ती खूप चर्चेत आहे. ह्याची सुरुवात कधी झाली? तर 15 फेब्रुवारी 2024 मध्ये ह्याची सुरुवात झाली. आता तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात की किती युनिटला तुम्हाला किती किलो वॅटचं रूफटॉप सोलर बसवायचं आहे? म्हणजे हे सोलर बसवायचं आहे आणि त्याला
सरकार किती सबसिडी देतं. ठीक आहे, मी ह्या तुम्हाला चार्ट काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. जर तुमचा युनिटचा वापर 0 ते 150 युनिट असेल तर तुम्हाला 1 ते 2 किलोवॅटचं सोलार पॅनल बसवायचं आहे आणि त्याला सरकार किती सबसिडी देतं तर 30,000 ते 60,000 पर्यंत. जर तुमचा युनिटचा वापर 150 ते 300 असेल तर तुम्हाला किती किलोवॅटचं हे पॅनल बसवायचं आहे तर 2 ते 3 किलोवॅटचं. मग तुम्हाला सरकार किती सबसिडी देतं 60,000 ते 78,000 पर्यंत. आणि जर तुमचा युनिटचा वापर हा 300 युनिटपेक्षा जास्त आहे मग तुम्हाला किती किलोवॅटचं बसवायला लागेल तर 3 किलोवॅटपेक्षा जास्त पॉवरचा सोलर पॅनल बसवावा लागेल आणि तुम्हाला सबसिडी 78,000 पर्यंत मिळते. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात म्हणून मी तुम्हाला हा चार्ट काढून दाखवलाय. किती युनिट, किती किलोवॅटचं ते पॅनल आणि किती सबसिडी. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे जे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त म्हणजे मोफत वीज योजना आहे तर ह्याचे उद्देश काय होतं तर 1 कोटी घरांपर्यंत जे घरगुती वापरकर्ते आहेत विजेचे त्यांच्या घरावर सौर पॅनलची स्थापना करायची. हे त्यांचं उद्देश आहे आणि हे टार्गेट कितीपर्यंत आहे तर 2027 पर्यंत आहे. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट योजना आहे ही. आपला पुढचा प्रश्न आहे एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती तर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. आता तुम्हाला एक मी थोडं माहिती सांगते, लिहित नाही माहिती सांगते. हे जे वन नेशन वन इलेक्शन आहे तर हा भारत सरकारचा विचाराधीन प्रस्ताव आहे म्हणजे अजून ह्याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही. हा काय आहे विचाराधीन प्रस्ताव आहे जो देशातील सर्व म्हणजे ज्या आपल्या निवडणुका होतात त्या सगळ्या एकाच दिवशी किंवा एका विशिष्ट वेळेत घडवून आणण्यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. मग त्यामध्ये एक असा पण प्रस्ताव आहे ज्यामध्ये जे आपले 28 राज्य आहेत आणि जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत तिथले लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्यावा हा प्रस्ताव आहे. ठीक आहे, मग हे जे तुम्हाला असं विचारू शकतात की हे जे वन नेशन वन इलेक्शन आहे तर हे कितव्या हे वन नेशन वन इलेक्शनचा उद्देश काय आहे तर जो निवडणुकांवर जो खर्च होतो तो कमी करणे हा ह्याचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे लखपती दीदी योजना. ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. ही प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे तर ग्रामीण भागातील महिला बचत गट आहे ह्याच्याशीही संबंधित आहे. ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे की जे योजनेचे सदस्य आहेत म्हणजे योजनेमध्ये ज्या सदस्यांनी भाग घेतला आहे ह्यांचे वार्षिक उत्पन्न किती करायचं आहे तर 1 लाखापेक्षा जास्त करायचं आहे. हे ह्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवायचं आहे, त्यांचं जीवनमान उंचवायचं आहे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणखी काय आहे की तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की कोणत्या मिशन अंतर्गत ही योजना सुरू झाली तर कोणत्या मिशन अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान ह्या मिशन अंतर्गत ही योजना सुरू झाली. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. ठीक आहे, तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, इम्पॉर्टंट आहे. आता सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे त्यांच्या सदस्यांना काय करायचं आहे आर्थिक साक्षर करायचं आहे. पुन्हा त्यांना कौशल्य विकासाचे धडे द्यायचे आहेत. ह्यातून काय करतील की ते स्वतः उद्योजक बनतील, स्वतः कमवायला लागतील. हा लखपती दीदी या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ठीक आहे, समजलं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे कारण आता निवडणुका येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला निवडणुकाच्या आधारावर कोणतेही प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मतदानाच्या शाईमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा प्रामुख्याने वापर केला जातो? कोणत्या रसायनाचा केला जातो तर सिल्वर नायट्रेट. ह्याचं केमिकल फॉर्म्युला काय आहे AgNO3. ह्याचा वापर करून आपल्याला काय करतात असं बोटाला लावतात आणि ह्याच्यावर जेव्हा UV रेज पडतात म्हणजेच काय आपली सूर्याची किरणे पडतात तेव्हा त्याचा कलर कसा होत जातो डार्क होत जातो. मग शेवटी डार्क ब्लॅक होऊन जातो. कारण आपल्याला लावतात तेव्हा ते एकतर चमकत असतं ऑरेंज कलरमध्ये किंवा ब्लू कलरमध्ये असतं पण नंतर हा ऑक्सिडायझेशन होतं आणि त्याचा डार्क ब्लॅक कलर होतो. आता तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की वोटर सिंक जी आहे जी मतदानामध्ये शाई वापरली जाते तर ती सर्वप्रथम कोणत्या निवडणुकामध्ये वापरली गेली तर 1962च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ही शाई पहिल्यांदा वापरली गेली. सिल्वर आयोडाईड काय आहे तर हे जे कृत्रिम पाऊस पाडतात, कृत्रिम पावसाची कल्पना तुम्हाला माहिती असेल
तर ह्याच्यामध्ये सिल्वर आयोडाईडचा उपयोग केला जातो. सोडियम क्लोराईड म्हणजेच काय, आपलं खायचं मीठ NaCl, ह्याचा अन्न खराब होऊ नये, पुन्हा जे आपल्या अन्नाची चव आहे ती वाढण्यासाठी औद्योगिक प्रक्रियांमध्ये सोडियम क्लोराईडचा उपयोग केला जातो. पोटॅशियम परमॅंगनेट हे इम्पॉर्टंट आहे. हे काय आहे, जंतुनाशक आहे, पुन्हा कीटकनाशक आहे. जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा पोटॅशियम परमॅंगनेट लावतात बघा, त्याच्यातले जे जंतू आहेत ते मरण्यासाठी. समजलं? कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला आला पाहिजे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी नामांकन देताना उमेदवाराला किमान किती प्रस्तावक व अनुमोदकांची गरज असते? किती असते? तर 50-50चा प्रस्ताव. तुम्हाला माहिती आहे ना 50-50. हे कोण असतात? तर संसद किंवा विधानसभेचे सदस्य असतात. आता हा 50-50 प्रस्ताव का आवश्यक आहे? कारण हे बघा, आपले जे आमदार खासदाराची निवडणूक असते तेव्हा कोणीही फॉर्म भरतं, पण राष्ट्रपती कोण आहेत? तर आपल्या भारताचे पहिले नागरिक आहेत. त्यांच्या निवडणुकीसाठी कोणीही फॉर्म भरू नये, ज्यांना काही गांभीर्य नाहीये, काही सिरियसनेस नाहीये आणि त्याचं तेवढं कौशल्य नाहीये, अशा व्यक्तीला आपण राष्ट्रपती निवडून देऊ नये, म्हणून हा 50-50चा प्रस्ताव ठेवलेला आहे. आता राष्ट्रपतींची निवड कशी होते? तर लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे निवडून आलेले सदस्य असतात, ते गुप्त मतदान पद्धतीने राष्ट्रपतींना निवडून देतात. लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न काय आहे? तर राष्ट्रपतींची निवड कोणत्या कलमाद्वारे होते? ठीक आहे, तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपलं सुरू झालं उभयान्वयी अव्यय, मराठीचा चॅप्टर. इम्पॉर्टंट आहे. काही जिल्ह्यांना हा प्रश्न विचारलेला आहे याच्यावर, काही जिल्ह्यांना विचारला नाही, पण तरीही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि जे पण विचारलेले ते थोडेसे डीपमध्ये किंवा असे थरली विचारलेत. आता आपण ह्याच्या अगोदर जेवढे अव्यय शिकलो, क्रियापदे, क्रियाविशेषणे वगैरे, ते जर तुमचं परफेक्ट झालं असेल ना, तर ह्याचा तुम्हाला सेपरेट अभ्यास करायची गरजच नाही, कारण सेम लॉजिक आहे आणि खूप सोपे तुम्ही एकदा जरी वाचलं ना, तर तुम्हाला रिपीट पण करायची गरज नाही. आपण कसं सुरुवात करूया? उभयान्वयी अव्ययाची व्याख्या काय आहे? जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त अधिक वाक्य किंवा शब्द ह्यांना जोडणारा जो शब्द असतो तो असतो उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात. कोणते? एक आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक ह्यालाच समानाधिकरण अव्यय असे म्हणतात आणि गौणत्व सूचक यालाच व्याधिकरण अव्यय असेही म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की गौणत्व सूचकला आणखी काय म्हणतात, म्हणून हे मी सांगितलं. आता प्रधानत्व सूचक मध्ये आणखी प्रकार पडतात. एक आहे समुच्चय बोधक, दुसरा आहे विकल्प बोधक. विकल्प नावातच आहे बघा, विकल्प म्हणजे काय? ऑप्शन. तिसरा आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे काय? की जिथं आपल्याला कमतरता भासते. आणि चौथा आहे परिणाम बोधक. परिणाम म्हणजे काय? की म्हणून, सबब वगैरे ज्याचे परिणाम आपल्याला दिलेले असतात. व्याधिकरण म्हणजेच गौणत्व सूचक, ह्याचे प्रकार काय आहेत? तर उद्देश बोधक, उद्देश, हेतू जे असतं ते. पुन्हा संकेत बोधक, जर तर नाही, म्हणून वगैरे ते संकेत बोधक. स्वरूप बोधक आणि कारण बोधक, हे असे ह्यांचे प्रकार पडतात. आता ह्याचे आपण कसं ऑप्शन थ्रू आपण व्यवस्थित डिटेलमध्ये शिकून घेऊ. सुरुवात करू आपल्या पहिल्या प्रश्नाला. 2 किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? तर उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी अव्यय आपण कालच शिकलो, केवल प्रयोगी अव्यय आपण उद्या शिकणार आहोत आणि क्रियाविशेषण अव्यय सुद्धा आपलं झालेलं आहे. तर उभयान्वयी अव्ययाची ही व्याख्या आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय नाही? कोणते नाहीये? आणि आहे, पण आहे, जर आहे, पूर्वी हे नाही, म्हणून आपलं उत्तर आलं पूर्वी. पूर्वी हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे किंवा शब्दयोगी अव्यय सुद्धा होऊ शकतं. शब्दयोगी अव्यय का? जर आपण बोललो जेवणापूर्वी, हे काय झालं? शब्दयोगी अव्यय. पण क्रियाविशेषण अव्यय कसं झालं? तो पूर्वी तिथे राहत होता, हे झालं क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे, लक्षात ठेवा. ह्या दोघांमधला फरक पण मी तुम्हाला कालच सांगितलं आहे. आपलं उत्तर काय आलं? पूर्वी. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर समुच्चय बोधक. समुच्चय बोधक आपल्याला काय सांगतं? जेव्हा उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकली जाते, म्हणजे जे आणि आहे ह्यानी काय केलं? पहिल्या वाक्यात आणखी भर टाकली, म्हणून हे समुच्चय बोधक झालं. हे कसं ओळखायचं? जेव्हा व, अन, आणि, आणखी वगैरे असे जेव्हा लिहिलेलं असतं तेव्हा आपण ओळखायचं की ते समुच्चय बोधक आहे.
विकल्पबोधक. विकल्पबोधक काय आहे? जिथे आपल्याला ऑप्शन्स असतात. म्हणजे तुला चहा आवडतो की कॉफी? तुला गणित आवडतं की बुद्धिमत्ता? ते. म्हणजेच काय? ते कसं ओळखायचं? अथवा, की, वा, किंवा, अगर, तू ये, अगर येऊ नको. मी रोज ग्राउंडवर जाणार. ते. न्यूनत्वबोधक. जिथे कमीपणा असतो ते न्यूनत्वबोधक. आता ते कसं ओळखायचं? जेव्हा परंतु, परंतु, पण, बाकी, नाही का? बाकीचं फर्स्ट क्लास आहे न्यूनत्वबोधक. बाकी, किंतु, परी हे काय आहेत? न्यूनत्वबोधक. आणि परिणामबोधक. परिणामबोधक म्हणजेच काय? म्हणून, सबब, यास्तव, याकरिता वगैरे हे काय आहेत? परिणामबोधक. आता परिणामबोधक आणि उद्देशबोधक ह्याच्यातला फरक कसा ओळखायचा? जेव्हा तो आजारी होता म्हणून तो ग्राउंडवर आला नाही, हे झालं परिणामबोधक. आता उद्देशबोधक काय आहे? तर चांगले गुण मिळावे म्हणून तो आला नाही. ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर तो आजारी आहे ह्याचा परिणाम काय झाला म्हणून तो ग्राउंडवर आला नाही. आणि उद्देशबोधक काय? की चांगले गुण मिळावे म्हणून तो आला नाही. म्हणजे काय? की उद्देशबोधक मध्ये सांगितलं जातं की जे पहिलं वाक्य आहे त्याचा हेतू सांगितला जातो आणि परिणामबोधक मध्ये त्याचं जे पहिलं वाक्य आहे तर त्याचा परिणाम काय झाला हे दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलं जातं. आणि ह्या दोघांचे पण सेम आहेत. म्हणून, सबब, यास्तव वगैरे हे लक्षात ठेवा. हे ते तुम्ही गफलत करू शकता. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बाबा म्हणाले की मी तुला नवीन कपडे घेईन. वाक्यातील उभयन्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. काय आहे? स्वरूप किंवा संकेतबोधक. का? कारण उभयान्वयी अव्ययाने जेव्हा मागील शब्द किंवा मागील वाक्य याचा खुलासा पुढच्या वाक्यांमध्ये केलेला असतो किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे हे पुढच्या वाक्यात दिलेले असते तेव्हा जोडलेले असते तेव्हा होतं स्वरूप किंवा संकेतबोधक. समजलं? बाबा म्हणाले की कळलं? हे काय आहे? स्वरूप किंवा संकेतबोधक आहे. आता विकल्पबोधक म्हणजेच काय? की तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. जर सपोज तुम्ही STI किंवा PSI ह्या दोन्ही एक्झाम एकाच वेळी क्रॅक केल्या, जर हे क्रॅक केल्या तर काय आहे? तुमच्याकडे ऑप्शन आहे. एक तर तुम्ही STI जॉईन करा किंवा PSI जॉईन करा. हे काय ऑप्शन आहेत ना? किती भारी ऑप्शन्स आहेत. बाकीच्या ऑप्शनपेक्षा हे ऑप्शन कितीही चांगले. समजलं? आता कारणबोधक. कारणबोधक मध्ये काय असतं? कारण, का, की हे काय झालं? कारणबोधक. तो अभ्यासाला येत नाही कारण तो घरीच अभ्यास करतो. हे काय झालं? कारण. उद्देशबोधक. आत्ताच मगाशी आपण 2 उदाहरणं पाहिली. म्हणून, सबब, यास्तव, या कारण हे काय आहे? उद्देशबोधकची उदाहरणं आहेत. तर हे कसं ओळखायचं? उदाहरणार्थ चांगले गुण मिळावे म्हणून तो खूप अभ्यास करतो. हे काय झालं? उद्देशबोधक. आणि जर परिणामबोधक असतं तर ते कसं झालं असतं? तिने मनापासून अभ्यास केला नाही. सबब म्हणजेच तिला पहिला वर्ग मिळाला नाही. ह्या दोघांमध्ये गफलत करू नका. ह्याच्यामध्ये खूप मुलं चुकतात. समजलं? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला जोड्या लावा. पहिला आहे तो म्हणाला की मी येईल. की हे काय झालं? हे स्वरूप बोधक झालं. तो म्हणाला होता की मी येईल. स्वरूप बोधक आपण आत्ताच पाहिलं बरोबर. तो आजारी आहे कारण पाणी बदलले. कारण हे काय झालं? कारण बोधक. आणि तो जर तो आला तर मी जाईल. जर तर हे काय आहे? संकेत बोधक. म्हणून आपलं ऑप्शन कुठला येणार? एकाचा आहे 2 म्हणून इथे आहे, इथे आहे. बचं आहे 1, बचं इथे 1 म्हणजे आपलं ऑप्शन 2 हे उत्तर आलं. आणि 3चं तर 3च आहे, इथे आहे. समजलं? आपला पुढचा प्रश्न आहे अभ्यास कर जेणेकरून पास होशील. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अगोदर अव्यय काय आहे ते सांगते. जेणेकरून हे अव्यय आहे. तर आपलं उत्तर काय येणार? उद्देशबोधक. कारण जेणेकरून हे काय दाखवतंय? की हे उद्देश दाखवतंय. हे काय आहे? अभ्यास कर जेणेकरून पास होशील. पास होण्यासाठी अभ्यास कर. आपलं उद्दिष्ट काय आहे? पास व्हायचंय. म्हणून जेणेकरून हे उद्देशबोधक आहे. तुम्हाला असे जेणेकरून वगैरे जे आपले नॉर्मल बुकमध्ये दिले नाहीत ना असेही प्रश्न विचारू शकतात. आणि हा PYQच आहे बरं का. आता आपण संकेतबोधक काय आहे हे बघू. संकेतबोधक काय आहे? तर जेव्हा वाक्यात जर, तर, म्हणजे, की असं असतं तेव्हा ते असतं संकेतबोधक. आता उदाहरणार्थ काय? पास झालो की पेढे वाटीन. मी पोलीस झालो की पेढे वाटीन. बरोबर? हे काय झालं? संकेतबोधकचं उदाहरण झालं. स्वरूपबोधकचं पण आपण आता पाहिलं. परिणामबोधकचं सुद्धा पाहिलं. एकदम परफेक्ट करून ठेवा. करायचे किती आहेत? 8च तर प्रकार करायचे आहेत. आणि ते थोड्याफार फरकाने सेमच आहेत. थोडासा कॉन्टेक्स्ट लक्षात आला की तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया. आगगाडी. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा आहे. ह्याच्यावर
1 ते 3 मार्कांपर्यंत प्रश्न विचारले आहेत. ह्याचे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे? आगगाडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? अंतर किंवा त्याची आगगाडीची ट्रेनची लांबी, ट्रेनचा वेग आणि ट्रेन किती वेळात पोहोचते तो वेळ. ह्या सगळ्यांवर काय असतं? आपल्या आगगाडीचे सगळे सूत्र म्हणजे सगळे आपण जेवढे पण क्वेश्चन आहेत ते ह्याच्यावर फक्त सॉल्व्ह करू शकतो. मग आपलं सूत्र काय आहे? लांबी किंवा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. समजलं? जर वेळ विचारली तर वेग इकडे घ्यायचा, वेग विचारला वेळ इकडे घ्यायची, मग अंतर विचारलं तर हे दोन सोबत घ्यायचे. समजलं? आता एक आणखी तुम्हाला सांगायचंय. जेव्हा आपल्याला जर किलोमीटर पर अवर मध्ये वेग दिला असेल तर त्या वेगाला 5/18 ने गुणायचं आणि मग आपलं उत्तर येणार मीटर पर सेकंड मध्ये. जर आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये दिलं असेल आणि आपल्याला किलोमीटर पर अवर मध्ये उत्तर विचारलं असेल तर 18/5 ह्याने गुणायचं. कळलं? सिंपल लॉजिक आहे. आता आपला प्रश्न आहे 150 मीटर लांबीची ट्रेन 75 किलोमीटर प्रति तास म्हणजेच काय? किलोमीटर पर अवर वेगाने धावत आहे. 250 मीटर लांबीची दुसरी ट्रेन जी 45 किलोमीटर पर अवर वेगाने समान दिशेने धावत आहे. म्हणजे ह्या दोन्ही एकाच डिरेक्शनने धावत आहेत. तर तिला ओलांडण्यास किती वेळ लागेल? आपल्याला काय दिलं आहे? आपल्याला विचारलं काय आहे? मेन वेळ विचारलाय. मग आपलं सूत्र काय येणार? अंतर किंवा लांबी भागिले वेग. बरोबर? आता ह्या दोन्ही ट्रेन सेम डिरेक्शनने चालल्यात म्हणजे ह्यांचा वेग काय होणार? ह्यांच्या वेगाची वजाबाकी होणार. चला तर मग सोडवूया. पहिली ट्रेन किती आहे? 150. दुसरी ट्रेन 250. ह्या दोघांच्या ट्रेनचा वेग किती आहे? 75 आणि दुसरा आहे 45. पण मी काय सांगितलं? दोन्ही एकाच डिरेक्शनने आहेत म्हणून ह्यांच्या वेगाची काय होणार? वजाबाकी होणार 45. आता इकडे बघा, आपल्याला जे अंतर दिलंय, जे लांबी दिली ती मीटरमध्ये दिली आहे आणि जो वेग दिलाय तो किलोमीटर प्रति तासमध्ये दिलाय आणि उत्तरामध्ये आपल्याला सेकंडमध्ये विचारलंय. म्हणजे काय की ह्यांना आपल्याला 5/18 ने काय करायचंय? गुणायचंय. डायरेक्ट आपलं उत्तर येणार. 150 अधिक 250 किती झाले? 50 आणि 50 100. 400 भागिले 75 मधून 45 गेले, किती राहिले? 0. 7तून 4 गेले 30 गुणिले 5. आता इथे जे 18 आहे ते इथे वर जाणार. बरोबर? म्हणून गुणिले 18. आता काय करायचं? कटाकटी. ह्या शून्याला हा शून्य गेला. 3×5 15 3 सक 18 5×8 40. मग ह्यांचा गुणाकार 8 गुणिले 6 8 सक 48 काय येणार? सेकंद. मग आपलं उत्तर काय आलं? 48 सेकंद. ठीक आहे? समजलं? जर सपोज इथे ह्या ट्रेन एक या डिरेक्शननी चालली असती आणि एक या डिरेक्शननी चालली असती तर काय झालं असतं रे? ह्यांच्या वेगाची बेरीज झाली असती. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे एक ट्रेन एका व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते. तीच ट्रेन 140 मीटर लांबीच्या बोगद्याला 19 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये किती? नाही, लिहूनच घेते. लांबी बरोबर ती एका व्यक्तीला ओलांडतीये. त्या व्यक्तीचं काय स्वतःची अशी लांबी वगैरे असणार आहे का? म्हणजे ट्रेनच्या तुलनेत त्याची लांबी एकदम निग्लिजिबल आहे, नगण्य आहे. म्हणून आपण काय करणार? त्याची लांबी 0 पकडली. ती 12 सेकंदात ओलांडते. मग 12 सेकंदात ओलांडते पण ट्रेनचा वेग दिलाय का? नाही. मग स्पीडला मी काय करते? एस मानते. म्हणजे ट्रेनची लांबी किती झाली? 12 एस. ठीक आहे? आपल्याला पुढे काय दिलंय की तीच ट्रेन म्हणजे जी ती ट्रेन आहे ती 140 मीटर लांबीच्या बोगद्याला 19 सेकंदात ओलांडते. आता आपलं पुढचं सूत्र कसं होणार? ट्रेनची लांबी अधिक पुढं काय? 140 मीटर बोगद्याची लांबी. बरोबर? बोगद्याची लांबी भागिले त्या ट्रेनचा वेग बरोबर काय येणार? वेळ येणार. म्हणजे किती सेकंदात ओलांडतोय. आता आपल्याला ट्रेनची लांबी माहिती नाही पण आपण इथे काढलं ना. आता ट्रेनची लांबी किती आहे? 12 एस. आपण इथे काढली 12 एस. बोगद्याची लांबी किती दिली आहे? 140. बरोबर? वेग किती दिलाय? आपल्याला वेगच तर काढायचा आहे म्हणून वेग. वेग किती आहे? स्पीड आहे ना. स्पीड आहे म्हणून एस. आणि वेळ किती आहे? तर ती ट्रेन त्या बोगद्याला 19 सेकंदात ओलांडते. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं? तर आपलं एक समीकरण बनेल 12 एस अधिक 140 बरोबर हे एस इकडे जाणार 19 एस. मग हे 140 आपण इथंच ठेवणार. हे जे 12 एस आहे ते इकडे जाणार. 19 एस मधून जर 12 एस गेले तर किती राहिले? 7 एस बरोबर 140.
मग स्पीड किती आला आपला 140 भागिले 7 बरोबर 20 सेकंद. आपल्याला काय करायचं आहे तर ते किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं आहे. म्हणून 20 सेकंद गुणिले ह्याला कितीने भागणार तर 18/5. 5 चोक 20 आणि 18 चोक 72. 72 किलोमीटर पर आवर हे आपलं उत्तर येणार आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन सी हा आपलं उत्तर आहे. समजलं? मी अगोदर काय केलं ते फास्टमध्ये सांगते. आपली एक ट्रेन आहे बरोबर, त्या ट्रेनची लांबी दिलेली नाही, वेग दिलेला नाही, फक्त आपल्याला काय सांगितलंय की एका माणसाला क्रॉस केलंय. एक माणूस आहे. आता त्या माणसाची लांबी जी पण असेल ती ट्रेनच्या तुलनेत काय आहे नगण्य आहे, म्हणून आपण ह्याची लांबी पकडली नाही. आता ही ट्रेन ह्याला किती सेकंदात क्रॉस करते तर 12 सेकंदात क्रॉस करते. मग आपली लांबी किती येणार? मी स्पीड माहिती नाही म्हणून एस पकडलं, मग आपली लांबी आली 12s. आता इथे काय घेतलं आपण लांबी अधिक बोगद्याची लांबी भागिले काय केलं ते जेवढ्या पण वेळात बोगदा क्रॉस केला असेल तो वेग आणि टाइम त्याला किती घेतला तो वेळ. आता लांबी आपण इथेच काढलं काय आलं 12 सेकंद म्हणून 12 सेकंद. बोगद्याची लांबी आपल्याला दिली 140 सेकंद. खाली आपण काय घेतलं आपल्या स्पीड माहिती नाहीये किती स्पीडमध्ये त्यांनी तो बोगदा क्रॉस केला म्हणून स्पीडला एस आणि 19 सेकंदामध्ये तो क्रॉस केला. मग त्याच्यानंतर काय केलं आपण हे एक समीकरण बनवलं, त्यातून आपल्याला स्पीड मिळाला. स्पीड आपल्या सेकंदमध्ये मिळाला, तो आपल्याला काय करायचा आहे किलोमीटर प्रति तासमध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणून 18/5 ने आपण गुणाकार केला आणि आपल्याला उत्तर मिळालं 72 किलोमीटर पर आवर. थोडंसं अवघड वाटेल जे पहिल्यांदा सॉल्व्ह करतायत, पण खूप सोपं आहे. एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला समजून जाईल. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे स्टेशन एम आणि एन एकमेकांपासून 445 किलोमीटर अंतरावर आहेत. आपण डिफिकल्टी लेवल थोडीशी अप केलेली आहे, कारण आता पहिल्यासारखे सिंपल प्रश्न विचारत नाही. त्यातलाच हा एक प्रकार आहे. बघूया. एमने सकाळी 8 वाजता एनच्या दिशेने 40 किलोमीटर पर आवर तास या वेगाने प्रवास सुरू केला. एनने 3 तासानंतर म्हणजेच काय की सकाळी 11 वाजता 8 नंतर 3 तास म्हणजे 11 वाजता एमच्या दिशेने 25 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास सुरू केला तर ते किती वाजता भेटतील? हा खूप कॉमन प्रश्न आहे, पण थोडासा अवघड असल्यामुळे मुलं सॉल्व्ह करत नाही. आता मी तुम्हाला सांगते हा कसा सॉल्व्ह करायचा. एक ट्रेन आहे बरोबर, ह्या दोघांमध्ये किती अंतर आहे तर 445 किलोमीटर. एम इथे आहे, एन इथे आहे. हे दोघं काय करतायत? एम सकाळी 8 वाजता निघाला, किती वेगाने 40 किलोमीटर प्रति तास आणि एनचा वेग किती आहे तर 25 किलोमीटर प्रति तास. पण एन कधी निघाला 3 तासानंतर. हा 8 ला निघाला तर एन 11 ला निघाला. म्हणजे ह्या 3 तासात हे जे 3 तास झाले आपले, तर ह्या 3 तासात एम किती किलोमीटर पुढे गेला असेल? त्याचा स्पीड किती 40 किलोमीटर प्रति तास. पण ह्या 3 तासात तो किती पुढे गेला तर 120 किलोमीटर त्याने अंतर कापलं. सपोज तो इथे आला. आता तो इथे आला, मग एननी काय केलं त्याची जर्नी चालू केली. एमनी त्याची जर्नी चालू केली, मग तो इकडे येणार, एम इकडे चालला आहे. म्हणजे काय होणार त्या दोघं एका सेम एकमेकांकडे येत आहेत म्हणून त्यांच्या वेगांची बेरीज होणार. मग आता 445 मधून एमनी तर ऑलरेडी 120 अंतर कापलेलं आहे. मग आपल्याकडे अंतर किती राहिलं आहे 5, 2, 3 म्हणजे 325 अंतर राहिलेलं आहे आणि ह्या 325 किलोमीटरच्या अंतरामध्येच एम आणि एन एकमेकांना भेटणार आहेत. तर ते कधी भेटणार आहे तेच तर आपल्याला बघायचंय. आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे बघा. हे 325 किलोमीटर अंतर तर राहिलेलं आहे, पण एम स्वतः पण 40 किलोमीटरनी चाललाय आणि एन 25 किलोमीटरनी चाललाय. मग आपल्याला काय मिळणार? जर राहिलेल्या अंतराला त्यांच्या वेगाने भागलं तर आपल्याला डायरेक्ट त्यांचं उत्तर मिळणार आहे. तर आपण सॉल्व्ह करूया. हे 325 भागिले 40 आणि 25 किती 65. आता ह्याला काय करायचं भाग द्यायचा. 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 सक 30, 5 5 25, 13 5 65. बरोबर किती आले 5 तास आले. पण 5 तास हे आपलं उत्तर आहे का? नाही. ते किती वेळा किती वाजता भेटतील असं विचारलंय. आता ते 11 वाजता ह्यांनी जर्नी चालू केली बरोबर. एम पण मोशन मध्येच होता 11 वाजता. मग 11 नंतर 5 तासांनी ते एकमेकांना भेटले. मग 11 नंतर 5 तास किती झाले 12, 13, 14 म्हणजे 2 आणि 3, 4 म्हणजे किती वाजता 4 वाजता. 4 वाजता ते भेटतील किंवा जर तुम्हाला 16 दिलं असेल तर 16 हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शनमध्ये काय आहे 4 PM म्हणजे आपलं उत्तर आलं 4 PM. समजलं? खूप इझी आहे. थोडंसं लॉजिकली सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया.
आता आपला पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न त्यामधला आहे जे थोडेसे डिफिकल्ट किंवा मॉडरेट लेवलचे असतात. हा प्रश्न शेवटी सॉल्व्ह करायचा किंवा ज्याला जमत नाही त्याने उगाच चुकीचं टिक करून यायचं नाही. चला आता आपण प्रश्न बघूया. 800 मीटर अंतरावरून 2 ट्रेन 108 किलोमीटर प्रति तास आणि दुसरी किती आहे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकींकडे धावत आहेत. त्या 24 सेकंदात एकमेकींना ओलांडतात. जर एक ट्रेन दुसऱ्यापेक्षा 40 मीटर लांब असेल तर ट्रेनची लांबी शोधा. आता हे बघा, ट्रेनची लांबी किती आहे? जी एक ट्रेन आहे त्या ट्रेनची लांबी आहे एक्स आपण पकडूया आणि जी लांब ट्रेन आहे ती काय आहे? एक्स पेक्षा 40 ने जास्त. समजलं? आता आपण काय करूया, ह्या दोघांचा एकत्रित वेग काढूया. त्या अगोदर आपल्याला एक लॉजिक लक्षात घ्यायचंय. ह्या 2 ट्रेन आहेत, त्या एकमेकींकडे येत आहेत, त्यांच्या वेगाची काय होणार? बेरीज होणार. ह्या 2 एकमेकींकडे येत आहेत म्हणजे बेरीज. हे एकदम तोंडपाठ करून ठेवायचं. आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं? ह्या दोघांच्या ज्या वेगांची बेरीज आहे ती किती दिली आहे? किलोमीटर प्रति तासमध्ये दिली आहे, पण आपल्याला उत्तर किती कशामध्ये काढायचंय? मीटरमध्ये काढायचंय. कारण आपल्याला जे पण आहे ते मीटर आणि सेकंदमध्ये दिलंय. म्हणून आपण किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंदमध्ये करणार. आता ज्या अर्थी त्या एकमेकींकडे येत आहेत म्हणजे काय होणार? त्यांच्या वेगांची बेरीज होणार. 108 अधिक 90 गुणिले काय करणार? 5/18. का? तर आपल्याला काय करायचं आहे? उत्तर मीटर पर सेकंदमध्ये काढायचं आहे. तर आपण काय करूया? सॉल्व्ह करूया. 108 आणि 90 किती आले? 0, 8, 9, 198 गुणिले 5/18. जर भाग दिला तर लक्षात येईल 18 एका 18, 18 एका 18 बरोबर 11 गुणिले 5 मीटर पर सेकंदमध्ये काढायचं आहे. 11 55 म्हणजे त्यांचा टोटल वेग किती आला? 55 मीटर पर सेकंद. आता आपल्याला ते एकमेकांना किती वेळात छेदतात हे किती दिले आहे? 24 सेकंद दिलं आहे. मग त्यांची लांबी काढायची जर असेल आपल्याला तर काय करायला लागेल? त्यांचा वेग जो आहे तो वेग गुणिले ते एकमेकांना किती वेळात छेदतात? तर 24 सेकंदात छेदतात. मग हे जे गुणाकार येईल तो काय असेल? लांबी असेल. किती येणार? 55 गुणिले 24, 24 पंचे 120, 24 पंचे 120, 2, 3 म्हणजे किती आली आपली? 1320 मीटर ही आपली लांबी आली. पण इथंच आपलं उत्तर संपत नाही. 1320 मीटर काय आहे? 1320 मीटर हे ह्या दोघांची तर लांबी आहेच, ह्या दोघांची तर लांबी आहेच, पण अधिक काय आहे? 800 मीटर आहे. समजलं? म्हणून आपलं कसं येणार? 800 बरोबर 800 अधिक x प्लस 40 हे जसं मी तुम्हाला सांगितलेलं ही 1320 मीटर हे आहे 800 मीटर आणि ह्या दोघांची लांबी. मग आता काय करायचं? आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 1320 मधून 800 गेले, किती राहिले? इथे 820 आणि 8 आणि 5 13, 520 बरोबर 2x प्लस 40. मग हे 40 पण काय करणार? इकडे जाणार. 520 मधून 40 गेले, किती राहिले? 480 बरोबर 2x. मग x ची किंमत काय आली? बेदुने 4, बेचोक 8 आणि 0. आता x काय झालं? लहान रेल्वेची लांबी झाली ना. आपल्याला काय काढायचंय? आपल्याला लांब ट्रेनची लांबी काढायची आहे. ही काय झाली? शॉर्ट ट्रेनची लेंथ झाली. मग काय येणार? ह्याच्यामध्ये 40 ऍड केले तर काय येणार? आपली लांब ट्रेन येणार. कारण काय आहे? लांब ट्रेन ही 40 मीटर जास्त आहे. मग आपलं उत्तर आलं 280 मीटर. हेच आपलं उत्तर आहे. समजलं? थोडंसं अवघड आहे, थोडंसं किचकट वाटेल, पण सोपं आहे. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे? आता पुढचं बघूया आपण. पुढचा बुद्धिमत्तेचा सगळ्यात सोपा प्रश्न, सगळ्यात सोपा टॉपिक काय? रांगेतील क्रम ओळखणे. आपण लहानपणीपासून शिकतो. हे बघा, आपल्याला पोलीस भरतीमध्ये मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयामध्ये एकही मार्क घालवायचा नाही. कारण जीकेला आपल्याला कुठलेही विचारतात, काय काय वेळेस आपल्याला ते आठवत नाही किंवा माहिती नसतं. त्याच्यामुळे ह्याच्यात 75 मार्क आलेच पाहिजे आणि चालकचा पेपर असेल तर तुम्हाला 80 मार्क आलेच पाहिजे. हे मार्क कुठेच गेले नाही पाहिजे आणि पोलीस भरतीला तेच रिपीट येतात. हे तर मी तुम्हाला आता दाखवलंच आहे. कितीतरी वेळा एकच प्रश्न नावं किंवा संख्या बदलून रिपीट होतो. आता रांगेतील क्रम हे काय? हे बघा, आपण शाळेत काय म्हणतात ह्याला प्रार्थनेला वगैरे उभं राहतो. ते समोर आणायचं. म्हणजे तुम्हाला हे 100% येऊनच जाणार. दुसरं, ह्याच्यावर आणखी ह्याच्या व्यतिरिक्त काय विचारतात? उंची विचारतात.
हा ह्याच्यापेक्षा इतका उंच आहे, तो त्याच्यापेक्षा इतका बुटका आहे. वजन विचारतात. हा ह्याच्यापेक्षा एवढा वजनाने बुटका आहे, कमी आहे. हा वजनाने इतका जास्त आहे. तर सर्वात वजनदार व्यक्ती कोण किंवा सर्वात कमी वजनाची व्यक्ती कोण? आणखी जर आपण जेवायला कसं बसतो? असं गोलात बसतो ना? तर मग तुम्हाला विचारतात, की हा ह्याच्या डावीला आहे, हा ह्याच्या उजवीकडे आहे, तर ह्याच्यासमोर कोण बसलंय वगैरे. अशा प्रकारचे रांगेतील क्रम ओळखणे ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे? आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. आपला पहिला प्रश्न आहे, एका रांगेत प्रियाचा क्रमांक डावीकडून 10वा आहे आणि उजवीकडून 15वा आहे. तर त्या रांगेत एकूण व्यक्ती किती आहेत? काय करायचं? सरळ एक लाईन आखायची. हां, प्रिया आहे. प्रियाचा डावीकडून, ही माझी डावी बाजू आहे, बरोबर? डावीकडून 10वा नंबर आहे. 10वा. पण उजवीकडून कितवा आहे? 15वा. इकडून 15वा आहे. मग ह्यातून तुम्हाला काय लक्षात येतं? या साईडला 9 मुलं आहेत आणि या साईडला 14 मुलं आहेत, बरोबर? मग आपल्याला काय विचारलंय, की रांगेत एकूण व्यक्ती किती? 14 अधिक 9 अधिक 1. 1 कोण? ती स्वतः. कारण आपण तिला काउंटच केलं नाही. ती स्वतः अधिक 1. 9 ने 1 10. 10 आणि 14 किती? 24. मग आपलं उत्तर किती येणार? 24. समजलं? सिंपल आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 20 व्यक्तींच्या रांगेत अजय डावीकडून 15वा आहे आणि विजय उजवीकडून 10वा आहे. तर दोघांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत? हे सॉल्व करायचा एक सिंपल फॉर्म्युला सांगते. इथं फार काही लॉजिक लावत बसू नका, की इकडे इतके, इकडे तितके. काय लॉजिक आहे ते मी सांगते. अजय डावीकडून कितवा आहे? 15वा. विजय उजवीकडून कितवा आहे? 10वा. ह्या दोघांची बेरीज करायची. किती आली? 25. आपले टोटल व्यक्ती किती आहेत रांगेत? 50. 50 मधून 25 वजा केले किती येतात? 25. हेच आपलं उत्तर आहे. 25 हे आपलं उत्तर आहे. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारतात, की राम उजवीकडून 10वा आहे, श्याम उजवीकडून 15वा आहे, तर त्या दोघांमध्ये किती व्यक्ती आहेत? आणि टोटल तुम्हाला व्यक्ती दिल्या असतात, की त्याच्यामध्ये टोटल 30 व्यक्ती आहेत. मग त्यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत? सरळ सरळ दिसतंय. किती असणार? 5. अशा टाईपची उदाहरणं अशा टाईपमध्ये सोडवायची. सगळ्यात सिम्पलेस्ट, इझिएस्ट वे टू सॉल्व. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न. आणि हो, जेव्हा ह्यांची बेरीज जे टोटल 50 व्यक्ती आहेत ह्यांच्यापेक्षा काय आली? कमी आली. म्हणून हा फॉर्म्युला यूज केला. जर ही काय म्हणतात, हे जे 25 आहे, जर सपोज तिथं आपली बेरीज आली असती 51 किंवा 55, तेव्हा फॉर्म्युला वेगळा असता. हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी आहे, जेव्हा ह्यांची बेरीज दिलेल्या व्यक्तींपेक्षा कमी येते. समजलं? हा फॉर्म्युला सगळीकडे नाही. आता तुम्हाला लागलीच ह्याचं पण सांगते. ह्याचं सूत्र काय? जर मी हे थोडंसं खोडते इथे. जर आपल्याला असं दिलं असेल, की एका लाईनमध्ये 50 लोकं आहेत, बरोबर? अजयचा डावीकडून 25वा नंबर आहे. विजयचा उजवीकडून 35वा नंबर आहे. तर अजय आणि विजयमध्ये किती लोकं आहेत? अशा वेळेस काय सॉल्व करायचं माहिती आहे? ह्या दोघांची बेरीजच करायची. अजयची आणि विजयची बेरीजच करायची. 35 अधिक 25 किती येणार? 60 येणार, बरोबर? 60 काय आहेत? हे 50 पेक्षा जास्त आहेत, बरोबर? मग आपण काय करायचं? 60 मधून 50 वजा करायचे आणि वजा 2 करायचे. हे 2 का माहिती आहे? अजय आणि विजयसाठी. अजय आणि विजय हे मिळून दोघे आहेत म्हणून दोघे. आणखी ह्याच्या मागे खूप मोठं लॉजिक आहे, पण मी ते सांगत नाही. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्या दोघांची बेरीज वजा हे जे टोटल किती लोक आहेत? 50 वजा 2. ठीक आहे? काय करायचं? हे सॉल्व करायचं. 60 वजा वजा 50 वजा 2 किती आले? वजा 52. मग 60 मधून 52 गेले, किती राहिले? 8. 8 हे आपलं उत्तर असणार. कधी? जेव्हा ह्यांची अजय आणि विजयची बेरीज काय येणार? दिलेल्या संख्यांपेक्षा जास्त येणार. तेव्हा हे सूत्र वापरायचं आणि आपण जे सोडवलं आहे तिथे हे सूत्र वापरायचं. कळलं? हे लिहून घ्या, नोट डाऊन करा, कन्फ्यूज होऊ नका. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात मुली मुलांच्या दुप्पट आहेत. मुली कशा आहेत? मुलांच्या दुप्पट आहेत, म्हणजे 2 टाइम्स ऑफ बॉईज. आकाशचा क्रमांक वरून 17वा आहे. लगेच ड्रॉ करू. असं आहे, आकाशचा नंबर वरून कितवा आहे? 17वा आहे. जर आकाशच्या पुढे 9 मुली असतील, आकाशच्या पुढे मुली किती आहेत? 9 मुली आहेत. 9 मुली आहेत, ह्याचा 17वा नंबर, म्हणजे इकडे किती टोटल? 16 लोक असणार. त्यातल्या मुली 9 आहेत, गर्ल्स 9. मग बॉईज किती? 9 आणि 7 16, म्हणजे बॉईज किती आले? 7 आले. त्याचा स्वतःचा कितवा? 17वा नंबर. तर त्याच्या मागे, म्हणजे त्याच्या मागे इकडे किती मुले आहेत?
आपल्याला काय काढायचंय? आपल्याला एक लक्षात आलं, 60 विद्यार्थी आहेत, बरोबर. मुली काय आहेत? मुलांच्या दुप्पट आहेत, म्हणजे 2x. x म्हणजे बॉईज, 2x म्हणजे मुली. आता x बरोबर 60 बरोबर किती? x + 2x 3x. म्हणजे टोटल बॉईज किती झाले? 20. बॉईज झाले 20 आणि गर्ल्स किती झाल्या? 40. आणि जर आपण हे क्रॉस चेक केलं तर 40 आणि 20 किती? 60. समजलं? आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे? आपल्याला विचारलंय किती मुले असतील. आपल्याला एक तर कळलं की इथे काय आहेत? 9 गर्ल्स आहेत, 7 बॉईज आहेत. इथले 7 बॉईज. आता खाली किती असतील? 7 तर बॉईज इथंच गेले, म्हणजे 20 मधून 7 गेले. किती राहिले? 13 राहिले, बरोबर. म्हणजे इथे खाली किती असतील? 13 असतील. कंप्लीट 13 असतील का? तर हो, त्याला मिळून 13 असतील. पण आपल्याला काय विचारलंय? त्याच्या मागे किती आहे? हे 13 कोण आहे? स्वतः आकाश धरून 13 आहे. आकाश सोडून किती असतील? 12 असतील ना. समजलं? वरती जर 7 असतील आकाश मध्ये आणि खाली 13. खाली 13 कोण? आकाशला धरून. आकाश सोडला तर 12. मग आपलं उत्तर काय येणार? 12. समजलं? थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. जर इथं तुम्ही थोडंसं कन्फ्युजन केलं ना, जर बाबा तुम्ही म्हणला की आपली टोटल मुलं 20 आहेत, पुढे 7 मुलं राहिली, मग मागे किती राहिली? 13. आपलं उत्तर आलं 13. नाही, चुकणार. कारण स्वतः त्याचा नंबर काय आहे? आकाश स्वतः मुलगा आहे ना, मग तो 8वा झाला, मग तो 8वा झाला आणि त्याच्या मागे किती राहिले? 12 राहिले. म्हणून आपलं उत्तर येणार 12. इथे ऑर्डर अँड रँकिंगमध्ये खूप चुका करतात. थोड्या सिली मिस्टेकनी तुमचे मार्क जातात. आपल्याला त्याच्या मागे विचारलंय, त्याला धरून नाही विचारलं, म्हणून आपलं उत्तर 12 आलं. समजलं? खूप डिटेलमध्ये सांगितलं. ऍक्च्युली एवढा डिटेलमध्ये सांगण्यासारखा प्रश्न नाही हा. चला पुढचा प्रश्न बघूया. ABCDEF एका रांगेत बसलेले आहेत. एक रांग आहे. E आणि F हे मध्यभागी बसलेले आहेत. हे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे E आणि F इथे कुठेतरी असतील, बरोबर. E आणि F मी ह्यांना लिहून घेते. E आणि F असे बसू शकतात किंवा F इकडे बसू शकतो, E इकडे बसू शकतो, बरोबर. A आणि B हे टोकांना बसले आहेत, म्हणजे A आणि B इकडे कुठेतरी असतील. एकतर इथे A असेल किंवा B असेल, इतर A असेल किंवा B असेल, पुन्हा इथे A किंवा B, A किंवा B. हे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे गणित आहेत, ठीक आहे. क्वेश्चन्स आहेत. C हा A च्या डावीकडे लगेचच बसला आहे. आता इथे जर C ला बसवला तर इथे शक्य आहे का? नाही. म्हणून इथे कोण बसला असेल? तर इथे B बसलेला असेल. आणि इथे कोण बसलेला असेल? तर इथे A बसलेला असेल. C इथे लगेचच आहे, बरोबर. म्हणून C इथे घेतला. सेम इथेच. इथे काय होणार? B इथे बसेल, B इथे बसेल, A इथे बसेल आणि C लगेचच इथे. तर B च्या उजवीकडे लगेचच कोण असेल? आपल्याला इथली रिकामी जागा तर दिलीच नाही, पण आपल्याला माहिती आहे इथे कोण असणार आहे. A झाला, B झाला, C झाला, D नाही दिसत आहे, म्हणजे D इथे असणार, बरोबर. मग आपल्याला इथे कोण बसले ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला B च्या लगेचच उजवीकडे कोण बसले हे विचारलंय. त्याच्यामुळे काय येणार? दोन्ही पण ह्याच्यामध्ये DDचे, म्हणून आपलं उत्तर आलं D. समजलं? हा थोडासा ॲडव्हान्स लेवलचा आहे. हा पण प्रश्न विचारू शकतात आणि विचारलेला आहे. हा बहुतेक SRPF ला कुठल्या तरी विचारलेला आहे, ठीक आहे. सोपा आहे, थोडंसं प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे पण ऑर्डर अँड रँकिंग म्हणजे रांगेतील क्रम ओळखणे ह्याच्यामध्ये येतात. आता आपल्याला एक संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला काय विचारलंय? तर जर प्रत्येक संख्येतील अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी केली तर सर्वात मोठी संख्या कोणती होईल? मी काय करते, अगोदर लिहून घेते. 875, 429, 653, 198. आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे आहेत, म्हणजे काय की सर्वात मोठी संख्या पहिली येणार. 875 मध्ये सर्वात मोठी 8, त्यानंतर 7, नंतर 5. म्हणजे हे तर ॲज इट इजच आहे. इथे कसं होणार? 9 येणार, नंतर 4, नंतर 2. इथे 6, 5, 3 ॲज इट इज. इथे 9, 8, 1. आपल्याला काय विचारलं आहे? सर्वात मोठी संख्या कोणती होईल? कोणती होईल? इथे बघा, 842 आणि 881. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कोण आहे? 881. मग आपली सर्वात मोठी संख्या कोणती झाली? 198. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आजचे ह्याच्यावर थोडे मी प्रत्येक लेवलचे म्हणजे प्रत्येक टाईपचे क्वेश्चन घेतलेत, त्यामुळं रांगेतील क्रम ओळखणे थोडंसं मोठं झालंय आपलं. आपला प्रश्न आहे, MNOPQ हे 5 धावपटू आहेत. M हा Qच्या पुढे आहे. लगेच घ्यायचं. M काय आहे? Qच्या पुढे आहे, पण Nच्या मागे आहे. पण Nच्या मागे आहे.
पुढे ओ हा पीच्या पुढे आहे. ओ काय आहे? पीच्या पुढे आहे, पण एमच्या मागे आहे. पण एमच्या मागे आहे. तर शर्यत कोण जिंकली? शर्यतीत कोण जिंकलं? हे बघा, आपण हे काय करूया, एका सरळ लाईनीत लिहून घेऊया. एन आहे. एनच्या नंतर कोण मोठा आहे? कोणच नाही, म्हणजे एन पहिला आला. त्याच्यानंतर एम इथं आहे, एम इथं आहे, म्हणजे एम इथे येणार. नंतर क्यू इथं आहे, ओ इथं आहे, पी इथं आहे. ह्यांचा आपल्याला काहीच संबंध दिला नाही. त्याच्यामुळे ओ किंवा पी किंवा क्यू असं येणार. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, तर शर्यत कोणी जिंकली? ऑब्व्हियसली जो पहिला असेल तोच जिंकणार, म्हणजे आपलं उत्तर आलं एन. जर आपल्याला विचारलं असतं की शर्यत कोणी हारली किंवा शेवटी कोण आलं, तर आपलं उत्तर आलं असतं नन ऑफ दिस. माहित नाही, कारण आपल्याला ह्यांचा काही संबंधच दिलेला नाहीये. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मुलांच्या रांगेत आकाश डावीकडून 9वा आहे, पवन उजवीकडून 13वा आहे. जेव्हा ते आपापसात जागा बदलतात तेव्हा आकाश डावीकडून 17वा होतो. तर रांगेतील एकूण मुले किती? सोपं आहे, खूप सोपं आहे. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ इतकाच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.